नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता नागठाण्याचं मैदान चालू आहे आणि नागठाण्याचं मैदान जर म्हटलात तर पुसेगाव हिंदकेसरीच्या नंतरचं 2 नंबरचं पारंपरिक मैदान मानलं जातं आणि या मैदानाला महाराष्ट्र केसरी किताबाचा मान आहे आणि त्याच्यामुळे भरपूर दिवसापासून या मैदानाची चर्चा होती आणि कालपासून 2 दिवसापासून भरपूर प्रमाणात चर्चा होती की या मैदानाला कोण बैल येणार आहेत आणि मग येणार असतील तर बकासूरचा पायरा कोण असेल, आपल्या सर्जाचा पायरा कोण असेल, हरण्या येणार आहे, सातारा एक्सप्रेस बलमा येणार आहे, अशा सगळ्या चर्चा होत्या. आणि मग सकाळपासून बरेचसे बैल दाखल देखील झाले होते आणि कालपासून 2 दिवसापासून चर्चा अशी होती की बकासूर विषयी चर्चा जास्त चालू होती की बकासूरचा पायरा या मैदानासाठी कोण असेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बकासूर या नागठाण्याच्या मैदानाला येणार नाही आहे. तर तो बकासूर हा आपल्या सांगलीमध्ये खानापूरला एक ओपनचं मैदान होतंय. प्रशांत भैया डिसले यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान होतंय आणि मैदानाची बक्षिसं देखील चांगली आहेत. 1 नंबरला स्प्लेंडर गाडी आहे, 2 नंबरला एच-एफ डिलेक्स गाडी आहे, 3 नंबरला 41,000 अशी बक्षीस आहेत आणि आपला बकासूर हा त्या मैदानासाठी दाखल झालेला आहे आणि त्याचा गट क्रमांक 1 देखील आता बकासूरने पास केलेला आहे आणि त्याच्याबरोबर पळतोय आपला बोक्या नावाचा बैल जो आहे. तो बोक्या आणि बकासूर अशी गाडी पळाली. गाडीला चांगला स्पीड होता गटाला. 2च गाड्या पळाल्या गटामध्ये. 1 नंबर गटालाच गाडी पळाली. बकासूरने आपल्या गाडी पास केलेली आहे. आता त्याच्याबद्दल बघूया आज त्या मैदानाला बकासूर आज 1 नंबर करतोय काय? तर इकडे जर म्हटलात तर इकडे काल निंबाळकर सरांनी देखील सांगितलं होतं, की आम्ही नागठाणे मैदानाला येणार आहेत. परंतु निंबाळकर सरांचा सर्जा देखील या मैदानामध्ये येणार नाहीये आणि तो सर्जा देखील याच आपल्या सुळेवाडी खानापूरच्या मैदानाला उपस्थित राहणार आहे आणि त्याचं निंबाळकर सरांनी कारण सांगितलंय, कारण का त्यांचा पैरा आपला कॉकटेल म्हणजेच सुंदर याच्याबरोबर होता, परंतु त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्याच्यामुळं त्यांचा पैरा कॅन्सल झालेला आहे आणि त्याच्यामुळे या मैदानाचा पैरा कॅन्सल झाल्याच्यामुळे त्यांनी आता मग या मैदानासाठी पैरा बघितला आणि त्यांचा सर्जा देखील या सुळेवाडी खानापूर मैदानासाठी दाखल झालेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही बैल ह्या मैदानामध्ये नसणार आहेत. बाकी इकडे नागठाण्याला चांगले चांगले बैल बाकीचे आलेले आहेत. त्यामध्ये आपण गट क्रमांक 1 मध्ये बघितला तर सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्याबरोबर लारा पळाला आणि त्याने देखील गट क्रमांक 1 पास केलेला आहे. त्याचबरोबर आपला घरणिकीचा राजा आणि आपला जीवन ड्रायव्हरांचा सुंदर यांचा आज पायरा आहे. तर ती पण बघण्यासारखी लढत असेल. ते दोन्ही बैल देखील स्पीडचे बैल आहेत. त्याच्याबरोबर हरण्याबरोबर बघूया आता कोण पळतोय. बाकी सर्वच चांगले चांगले बैल जे आहेत ते या मैदानासाठी दाखल झाले आहेत, कारण का खूप पारंपरिक मैदान आहे आणि मानाचं मैदान आहे आणि पुसेगावच्या नंतर या मैदानाला खूप मान आहे. बक्षीस जरी कमी असलं 75,000 आणि ढाल वगैरे 1 नंबरचं बक्षीस जरी असलं तरी या मैदानाला मान आहे आणि बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपण जसं बघतो की पुसेगावला बक्षीस किती असू तर पुसेगावच्या निमित्ताने जर बाकीच्या स्पर्धा आता जर बघितलात तुम्ही तर खूप मोठी बक्षीस असतात, परंतु पुसेगाव हिंद केसरीला जो मान आहे तो बाकी कुठल्या शर्यतीला मान नसतो. त्याच्यामुळे या शर्यतीला देखील एक पारंपरिक मैदान आहे आणि एक तो मान आहे. त्याच्यामुळे या मैदानाला चांगले चांगले बैल दाखल झालेले आहेत. बाकी आता बकासूर आणि सर्जा हे मात्र तिकडे खानापूरच्या मैदानामध्ये आहेत. तर दोन्ही मैदानाकडे आज लक्ष राहील आपल्या कशा प्रकारे आपले बैल पळत आहेत. तर मित्रांनो, बैलगाड्याविषयी अशाच अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.